कोणीलो मी निलेश वनकर. मी आज 4थीची विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचं नाव पी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन वस्ती याळेगाव. मी तुम्हाला संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम सांगणार आहे. तर इथे मी पहिल्या संख्या घेतलेल्या आहे 10, 50, 40, 200 आणि 5. इथे पण तशाच संख्या घेतलेल्या आहे 10, 50, 5, 40 आणि 200. हे आहे चढता क्रम आणि हे आहे उतरता क्रम. पहिला आपण चढता क्रम करूया, नंतर उतरता क्रम. पहिला याच्यातून आपण सगळ्यात लहान संख्या छाटून घेऊया. सगळ्यात लहान संख्या आहे 5, तर आपण इथे 5 लिहून घेऊया. दुसऱ्या नंबरची आहे सगळ्यात लहान संख्या 10, तर आपण इथे 10 लिहून घेऊया. तिसऱ्या नंबरची सगळ्यात लहान संख्या आहे 40, तर आपण इथे 40 लिहून घेऊया. चौथ्या नंबरची सगळ्यात लहान संख्या आहे 50, तर आपण इथे 50 लिहून घेऊया. आणि सर्वात शेवटची संख्या उरलेली आहे 200, म्हणजे हे सर्वात मोठी संख्या आहे. हे पायरीचा पहिला पाऊल. हे पायरीचं पहिलं पाऊल आणि हे पायरीचं शेवटचं पाऊल. तर आपण याच्यात आता बघूया. याच्यात चढता क्रम झालेला आहे इथे आपला. आता आपण इथे उतरता क्रम बघून घेऊया. तर पहिला आपण याची संख्या वाचून घेऊया 10, 50, 5, 40, 200. तर आपण सगळ्यांच्या पहिला आपल्याला खाली उतरायचं आहे, त्याच्या कारण आपण पहिला 200 लिहून घेऊया इथे. नंतर 50 लिहून घेऊया. त्या 50 नंतर आपण 40 लिहून घेऊया. 40 नंतर 10 लिहून घेऊया. आणि उरलेली संख्या आहे 5, तर आपण इथे 5 लिहून घेऊया. म्हणजे पायरीचा आपण चढता क्रम मध्ये पायरीचं ते आपण पहिला पाऊल घेतला, याच्यात ते शेवटचं पाऊल आहे ना. आपण चढता क्रम मध्ये ते पहिला पाऊल घेतलं, म्हणजे ते शेवटचा पाऊल घेतला, ते उतरता क्रम मध्ये पहिला पाऊल राहील. धन्यवाद.